आजपासून 12वीची परीक्षा सुरू झालेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 172 पेक्षा जास्त सेंटरवर ही परीक्षा होत आहे आणि कॉपीमुक्त अभियान यावेळेस शिक्षण विभागाकडून बोर्डाकडून राबवलं जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर CCTV जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या केंद्रावर कॉपी आढळली जाईल त्याची मान्यता रद्द करण्यात येणार आहे। त्यामुळे जास्त खबरदारी सेंटर्सकडून घेतली जात आहे। आपल्यासोबत राहुल राऊत आहे, नागपूर RS मुंडे जिथे 12वीची परीक्षा होत आहे त्या केंद्राचे प्रमुख। सर, काय काळजी यावेळेस? आम्ही सगळ्या बॅग्स वगैरे खाली ठेवायला सांगितलं, मोबाईल सगळ्यांचे तिथेच ठेवायला सांगितले आणि सगळ्यांची चेकिंग तिथे झालेली आहे। प्रत्येक रूममध्ये CCTV कॅमेरा सगळे लावलेले आहे आणि सगळ्या मुलांची चेकिंग करूनच त्यांना आज सोडलेलं आहे। ही सगळी खबरदारी आम्ही घेतलेली आहे। विद्यार्थ्यांना विचारूया, करिअरचा महत्त्वाचा टप्पा 12वीची परीक्षा, काय धाकधूक वाटते? हो, थोडी बट आय विल ट्राय माय बेस्ट. कसं लागतं? नर्वस फील होतं आहे थोडं आणि माहीत नाही काय होईल, पण ठीक आहे, विल ट्राय चांगलं करण्यासाठी. पहिला दिवस आहे, कसं वाटतंय? आज पहिला पेपर आहे. चांगलं वाटतंय पण थोडंसं उदास वाटून राहिला. का बरं? टेन्शन राहायचं थोडं. अभ्यास केला ना? हो केला. नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये पहिला पेपर आहे, करिअरचा महत्त्वाचा टप्पा 12वीची परीक्षा. त्यांच्या काहींच्या मनात धाकधूक आहे, परंतु परीक्षा विभागानं प्रत्येक शाळेच्या महाविद्यालयाच्या काळजी घेतलेली आहे की कॉपी कुठे होणार नाही, कुठे गैरप्रकार होणार नाही, यासाठी भरारी पथकही नेमण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।